हे मुलांना लक्ष इकडे, ह्या 4 धान्य आहेत, प्रत्येक जण 4-4 ग्रुप आहे, प्रत्येक जण एक त्यातलं धान्य की नाही वेगवेगळं करायचं. जो ग्रुप पहिला जिंकल्यात तो विजेता. त्यातनं काय शिकायला मिळते हे मला नंतर तुम्ही सांगायचं, समजलं? मी आणि तुम्हाला सांगतो यात काय काय तुम्हाला शिकायला मिळालं. हा हे करा, ज्या ग्रुपचा लवकर होईल ते विजेता होणार. त्या 4 जणांमध्ये तुम्ही एकमेकांचं रोज भांडत असताय काही ना काही गोष्टीमुळे, बरोबर आहे? पण आपण जे उपक्रम केला त्या उपक्रम मध्ये तुम्ही भांडला, प्रत्येक जण आपापलं काम करत होता का नाही? परत तुमचं एकट्याचं पूर्ण झालं तर दुसऱ्या माणसाला मदत करत होतं का नाही? त्याला काय एकमेकाला मदत केल्यामुळे आपला ग्रुप विजेता होऊ शकतोय. त्यामुळे रोज घरापाशी खेळताना बिताना भांडण करायचं नाही, एकमेकाला समजून घ्यायचं आहे. प्रत्येकाचा विचार वेगळा. आता जसं तुम्हाला कोणाला डाळ घेतलेलं, कोण तांदूळ वेगळं करायचं, कोण गहू वेगळं करायचं, कोण ज्वारी वेगळं करायचं, आहे की नाही? तसंच खेळताना पण काहीतरी विचारसरणी असते आपली, वेगवेगळी असते, बरोबर आहे? मग एकमेकाला मदत करणं, एकमेकाला समजून घेणं असं जर केला तर भांडणं होत नाहीत. तुम्ही एकमेकाला मदत केला म्हणून लवकर झालं की तुमचं काम करून दाखवलं नाही शेवट तुम्ही ते झालं की नाही? मग असंच असते आपल्या जीवनात. आपण काय करताना, इकडे ते खेळताना, अभ्यास करताना, घरात राहताना आपण एकमेकाला समजून घेतलो तरच आपलं चांगलं होणार आहे. नाही माझंच चांगलं, मीच करणार, मी हेच करणार, मी तेच करणार. आता ज्यानं लहान होतं त्यानं काय घेतलं, मोठं डाळ घेतलेलं का? मोठं डाळ जरा मला लवकर सोपं होते, म्हणजे लहान आहे त्यामुळे त्याने केलं की नाही व्यवस्थित.